स्वच्छतेच्या देवदूताची एक हृदयस्पर्शी कहाणी अवकारिका। उद्या 1 ऑगस्टला अवकारिका हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो। स्वच्छतेच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाला एक मार्ग दाखवणारा स्वच्छता दूताच्या प्रवासाची जाणीव आणि समाजाला स्वच्छतेबाबतीत जागरूक करण्यासाठी या उद्देशाने अवकारिका हा चित्रपट तयार करण्यात आलाय। चला तर मग आपण या चित्रपटातील कलाकारांची थोड्याशा गप्पा मारूया। अभिनेता विराट मडके याआधी तुम्ही हे नाव कधी ऐकलंय? यांनी याआधी अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय, पण अवकारिका चित्रपटाने त्यांच्या अभिनय क्षेत्राला एक वेगळंच वळण दिलंय। अवकारिका चित्रपटाचे मुख्य अभिनेते विराट मडके सर आपल्या सोबत आहेत आणि चित्रपटाचा नुकताच मध्यंतर झालाय। आपण त्यांच्याशी आता गप्पा मारूया। सर नमस्कार। एकदा चित्रपटाबद्दल काय सांगाल? उद्या चित्रपट रिलीज होतोय, कसं वाटतंय, काय मनात फिलिंग? एक्साइटमेंट आहे आणि थोडी नर्वसनेस पण आहे, कारण की अशा प्रकारचं काम, अशा प्रकारची फिल्म कधी केलेली नाहीये। दिग्दर्शकाचा हेतू अत्यंत स्पष्ट होता। माझं ज्या वेळेला बोलणं पहिलं झालं त्यावेळेला की त्यांना हा विषय स्वच्छता कामगार आणि कचऱ्याची जी समस्या आहे ह्याच्याबद्दल थेट भाष्य करायचं होतं आणि त्यांचा हेतू अत्यंत स्पष्ट आणि क्लिअर होता की त्यांना असंच हवं होतं। सो त्या स्पेसमध्येच मी पहिल्यांदा असं काय म्हणतात, फर्स्ट टाइम आहे अशा प्रकारची कुठली फिल्म घ्यायचा आणि त्यांचा हेतू माझ्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच पोटी हा सिनेमा सुद्धा आता जन्माला आलाय आणि तो अत्यंत निखळ आहे की आपला एक सिविक सेन्स डेव्हलप व्हावा, आपण लोकांना कसं वागवतो ह्याच्याबद्दल विचार करावा। सो येतोय आता सिनेमा, उद्या येतोय, तर ऑफकोर्स एक्साइटमेंट आहे आणि थोडीशी नर्वसनेस आहे। रिस्पॉन्स आतापर्यंत खूप चांगला आलाय, सो लेट्स सी। तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्हाला स्वतः काय काय बदल करावा असं वाटतं किंवा झाला? बरेच चॅलेंजेस होते, कारण की स्वच्छता कामगारांबद्दल इतकी माहिती मला नाही आहे आणि नव्हती म्हणजे त्यावेळेला। सो त्यांच्याबरोबर मला राहायची संधी मिळाली एक 10-15 दिवस आणि ते मित्रच झाले आणि त्यांच्या सवयी, त्यांचं आयुष्य, त्यांचे इमोशन्स, त्यांना काय, त्यांच्या खऱ्या आयुष्यात त्यांना कुठल्या गोष्टी भेटतात, त्यांचे इमोशन्स कुठल्या, त्यांचे ट्रिगर्स काय आहेत, त्यांना कुठल्या गोष्टीचा राग येतो, एस्पेशली काम करत असताना तो कितपत लेवलचा येतो, ते कसे राहतात, कसे वागतात, याचा एक साधारणतः आढावा घ्यायचा प्रयत्न केला। त्यांच्यावर कामही केलं आणि ते खूप अवघड होतं, कारण की आपण कधीच काय करत नाही, आपल्या घरात सुद्धा आपण कधीतरी केअर काढतो किंवा कचरा काढतो। सो सुरुवातीला अवघड होतं, पण ते कॅरेक्टरची कमिटमेंट आणि सरांचं कन्व्हिक्शन होतं ही फिल्म करण्यामागचं। त्यांचा उद्देश माझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, मोठा आहे आणि त्याच भावनेपोटी सगळं केलं असं म्हणायला काही हरकत नाही। जे खूप अवघड आहे, आता तुम्ही मला म्हटलात तर नाही करू शकत परत। आता तुम्हाला एखादं असं सांगावं असं वाटेल प्रेक्षकांना, जो अनुभव तुम्ही शेअर कराल किंवा खास असा तो कायम लक्षात राहील फिल्म शूट करताना? अशा बऱ्याच इन्सिडेन्सेस आहेत, पण सुरुवातीचा एक मस्त किस्सा आहे। जे मी म्हटलं ना 10-12 दिवस होतो, तर सरांनी सांगितलं नव्हतं मी कशासाठी आहे। मी त्याच कपड्यात असायचो, त्यांच्याबरोबर असायचो। त्यांना वाटलं मी नवीन जॉईनिंग करायला एक नवखा कोणतरी आलाय आणि 10-12 दिवस झाल्यानंतर त्यावेळेला शूट चालू झालं, त्यावेळेला तेच लोक ते वावरत होते, त्यांना पटलं नाही, ते येऊन मला सॉरी बोलले, मला असं म्हटलं काहीच नाही। तेव्हा ते म्हणले आम्हाला वाटलं तुम्ही नवीन जॉईनिंग करताय। हा किस्सा म्हणजे अगदी मजेशीर आहे, पण तो लक्षात आहे। तुमच्या घरच्यांबद्दल या चित्रपट तयार झाला, आता रिलीज होतोय उद्या, पण तुमच्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आहे? घरचे आता बघतायत, त्यामुळे आता थोड्या वेळात खरं तर प्रतिक्रिया कळतील, बट त्यांनाही असं बघायची मला सवय नाही आहे किंवा अशा प्रकारची कधी फिल्म केलेली नाही आहे। त्यामुळं आता आय एम ऑल्सो एक्साइटेड की ते मला काय सांगतायत, कसं वाटतं त्यांना, कारण की एस्पेशली माझी वाईफ माझी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे असं म्हणायला काही हरकत नाही। ती ते स्पष्ट मला सांगत असते बरोबर चुकीचं तिला जे वाटते ते। सो ॲक्च्युली मी एक्साइटेड आहे, पण अशा प्रकारचा सिनेमा आणि ह्या हेतूनी झाल्यामुळे त्याच्याकडं बघायचा दृष्टिकोनही कदाचित वेगळा असावा घरच्यांचा सुद्धा, आणि ते जबाबदारी म्हणून जास्त आलेत आज स्वतः
त्यामुळं लेट्स सी आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया आजपर्यंत तरी चांगल्या आल्या, आता इथून पुढे काय होतं ते आपण बघूया. अफाट, प्रचंड आणि भयानक गर्दी जी आता सगळ्यांना दिसतेय. अगदी थिएटर मध्ये बसायलाही जागा नव्हती. अवकारिका चित्रपटातले कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सगळेच होते. त्यात खास उपस्थिती होती ती खतरनाक अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडेंची. मराठी सिनेसृष्टीमध्ये अवकारिकाच्या वादळाने प्रीमियर पासूनच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. तर आपल्यासोबत अवकारिका चित्रपटातल्या काही अभिनेत्री आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात आधी तर तुम्ही खूपच छान दिसताय सगळ्याजणी. मला एकेकीची नावं सांगा. उन्नती अमित माने, माझं नाव कार्तिकी शरद बत्ते, प्रिया कोसुमकर, पूजा वाघ, स्नेहा बालपांडे, वैभवी प्रवीण कुटे. तुमच्या सगळ्यांचाच पहिला चित्रपट आहे हा आणि तुम्हाला खूप उत्सुकता दिसते तुमच्या चेहऱ्यावरच. काय सांगाल अवकारिकाबद्दल? अवकारिका हा मुळात संस्कृत शब्द आहे आणि त्या संस्कृत शब्दाचा अर्थ असा होतो डस्टबिन, म्हणजेच कचरा पेटी. तर स्वच्छता किंवा एक माणुसकी या विषयावर आधारित अवकारिका चित्रपट येत आहे, ज्यामध्ये उत्तम कथा तुम्हाला बघायला मिळणार आहे. सफाई योद्धे जे आपल्या समाजामध्ये आहेत तर त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, ज्यामध्ये उत्तम गाणी गायलेली आहेत. आपले खूप मोठे सिंगर्स आहेत इंडस्ट्रीमधले, त्यांचा आवाज आपल्या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की समाजाला एक प्रबोधन करणारा हा चित्रपट आहे. स्वच्छता ही मुळात आपली सवय असायला पाहिजे, जी प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर ती कशी आपल्यापासून सुरुवात करायला हवी याचं थेट एक उदाहरण बनवून बघता येईल अवकारिका चित्रपटाकडे. तर सगळ्यांनी उद्या हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय. नक्की सगळ्यांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपल्या परिवाराबरोबर आणि आपल्या मित्र परिवाराला घेऊन हा चित्रपट नक्की बघा. चित्रपटातून स्वच्छता दूतांच्या आरोग्याविषयी आणि जे स्वच्छतेचं काम ते करतात त्यात येणाऱ्या अडचणी, फॅमिली प्रॉब्लेम्स या सगळ्याला सामोरं जाऊन पुन्हा त्यांच्याच आयुष्यात मृत्यू, आजारपण यांचा सामना त्यांना करावा लागतो. अभिनेता रोहित पवार यांनी अवकारिका चित्रपटात अशीच एक भूमिका साकारली आहे. तर अवकारिकाच्या रूपात एक नवीन वादळ मराठी इंडस्ट्रीमध्ये आलंय. तर आपल्यासोबत रोहित पवार सर आहेत. सर, काय सांगाल अवकारिका बद्दल? म्हणजे तुमचा रोल काय आहे आणि तुम्हाला काय काय प्रकारचे त्याच्यात चॅलेंजेस आहेत? ऍक्च्युली या फिल्म मध्ये मी सुरेश नावाची भूमिका करतोय, जो सफाई योद्धा आहे, जो गटर, नाला आणि चेंबर साफ करतो. फिल्म करत असताना कुठेतरी त्यांचे प्रॉब्लेम्स मला जाणून घ्यायची संधी मिळाली आणि आय एम व्हेरी प्राऊड टू डू सच कॅरेक्टर. मला आयुष्यामध्ये कॅरेक्टर्स खूप मिळतील करायला ॲज अन ॲक्टर, पण दिस इज अन वॉरियर कॅरेक्टर. खूप मजा आली काम करत असताना आणि खूप डेप्थ आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हे जाणून घ्यायला मिळालं. आणि फिल्ममध्ये कुठेही VFX नाहीये, आम्ही रिअल लोकेशनवर जाऊन शूट केलं. शूट करत असताना खूप डेप्थ जाणवलं. एक इन्सिडेंट सांगतो. शूट करत असताना आम्ही नाल्यामध्ये शूट करत असताना तिथे एक इन्सिडेंट झाला. नाल्यामध्ये ऍसिड फ्लो होत होता, त्याच्यामध्ये मला स्टोमकला इंजरी झाली. तो मार्क अजूनही आहे. म्हणजे आता तर रोबोटिक्स आहेत, पण आधी रोबोटिक्स नव्हत्या. ते लोकांना काय काय सामोरी जायला लागले त्याचे पूर्ण अभ्यास केला आम्ही. आणि म्हणजे खूप डेप्थ आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, खूप प्रॉब्लेम्स आहेत लोकांचा. कुठेतरी त्यांचा दुरावा झालाय. नक्कीच अवकारिका उद्या येतोय 1 ऑगस्टला, तर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न, एक फ्रेंडशिप क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा. तुमचा एखादा असा तुम्ही कसा करत होता आणि तुम्हाला या चित्रपटातून असं वाटतं की नाही आता हे थांबवलं पाहिजे, असं कुठे जाणवलं? ऍक्च्युली कचरा मी आधी करत सुद्धा नव्हतो. म्हणजे आपल्याकडनं कधी तर भूलचूक मध्ये व्हायचा, पण तो आता होत नाही आणि मी दुसऱ्या कोणाला करूनही नाही देत. फिल्म करत असताना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. पेशन्स आल्या, पेशन्स शिकलोय आणि बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या कचऱ्याच्या बाबतीत. आता ओला कचरा आणि सुका कचरा आपण वेगळा करतच होतो, पण त्याच्या अजून एक घातक कचरा आता जो आहे तो पण वेगळा करायचा शिकलो. आणि फिल्मने बरंच काय शिकवलं आहे. म्हणजे दिस इज नॉट अन फिल्म फॉर मी, दिस इज अन इमोशन कनेक्टेड टू दॅट. इतकंच सांगेल, द व्हॉइस ऑफ एन्व्हायरमेंट, द व्हॉइस ऑफ नेचर, द व्हॉइस ऑफ गॅलेक्सी, द व्हॉइस ऑफ अर्थ इज कमिंग टुमॉरो ऑन 1 ऑगस्ट. नक्की जावा आणि बघा, कारण ही गरजेचे विषय आहे. ही फिल्म तर आहेच, पण एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नक्की जाऊन बघावं. मुख्य म्हणजे अवकारिका चित्रपट ज्यांच्या आयुष्यावर आहे ते आपल्या समाजाचे अनेक स्वच्छता दूत चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित होते. तुफान गर्दीमध्ये अवकारिका चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर संपन्न झाला आणि या कामाप्रती निष्ठावंत असलेल्या स्वच्छता दूतांच्या कहाणीने त्यांच्याबद्दलचा आदर मनात एकदम टॉपला नेऊन ठेवला.
अवकारिका हा फक्त चित्रपटाची कथा नसून ही एका प्रत्येक स्वच्छता दूताची संघर्षमय कहाणी आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी स्वच्छता दूताच्या श्रमांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे. स्वच्छता ही माझी पण जबाबदारी आहे. आमच्या शाळेत सुद्धा हेच शिकवतात.